दिशेनं. या ऐकूया आपण तुकाराम मांगेले सरांना. पंच एक मिनिट. तेच बोललो मी 4 ओव्हर 20 मिनिटं. 4 ओव्हरचं नको, कॅन्सल केलं. ओके 5 ओव्हर. बघा या ठिकाणी आणखीन एक बदल केला आयोजकांनी. मगाशी मी 4 षटकं म्हटलं, 4 षटकं 20 मिनिटात. आता आयोजक म्हणतात असं नको, पंच आपण तिथे लक्ष द्यायचं आहे. 5 षटकं 25 मिनिटात जर पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये येईल. 5 षटकं 25 मिनिटात तुमची पूर्ण व्हायला हवी. 6 षटकं 30 मिनिटात पूर्ण व्हायला हवी. चला मॅचला होते सुरुवात आणि जसा पहिला चेंडू हाताळा जाईल टाइमर सेट केला जाईल. ऑल सेट ऑल गो. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं वर्ष, दुसरं सीझन 2 ला होतंय सुरुवात. सलामीला जर आपण पाहिलं 2 फलंदाज आहेत, जितू गवळी आणि दीपक मडवी. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मोहित. पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट. सीझन 2 ची सुरुवात विकेटनं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. मोठी विकेट. कारण जितू गवळी म्हटलं आणि दीपक मडवी म्हटलं तर A1 जोडी आहे. कारण अनेक वर्षापासून या खेळाडूचा आपण खेळ पाहतोय. वन ऑफ द ग्रेट प्लेअर. जवळ जर म्हणायचं गेलं तर एका प्रकारे म्हणायचं गेलं तर ही रणमशीन या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं गेलं. गुड स्टार्ट, ग्रेट स्टार्ट त्या ठिकाणी धारावी स्पोर्ट्स या टीमची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, तिथून मात्र या चेंडूला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग खेळला गेला आणि खूप चांगला कॅच त्या ठिकाणी तो टिपला गेलाय. महत्वपूर्ण विकेट. कारण ही जोडी, या जोडीच्या नावावर अनेक विक्रम आहेत या जुचंद्रच्या नगरीमध्ये. लक्षात ठेवा, दीपक मडवी आणि जितू गवळी अनेक विक्रम, म्हणजेच जवळपास अर्धशतक देखील पाहिलंय. जवळजवळ 60 ते 70 धावांची पार्टनरशिप देखील या जोडीच्या माध्यमातून या जुचंद्र परिसरामध्ये पाहिलं. त्याच्यामुळे ही विकेट आहे ना, ही विकेट या मॅचसाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. नाही A1 जोडी आहे. A1 जोडी आणि क्लास 1 खेळ त्यांचा पाहिलाय. पण आता फटका खेळताना मिस्टेक काय केली माहिती का? पहिला चेंडू होता उजव्या यशीच्या बाहेर चेंडू होता. जो पुढचा पाय कदाचित त्या चेंडूच्या रेषेत जाणं गरजेचं होतं, तो फ्रंट लेग, पुढचा पाय तो लेग स्टम्पच्या बाहेर गेला. तुम्ही त्या चेंडूपासून लांब गेला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळल्याने फलंदाजाला दाबा लागलं. चंदन मुकादम क्रमांक 3 चा फलंदाज, A1 जोडीमधला पहिला फलंदाज झालाय बाद. आता स्वीप करायचं होतं, अपील तर झाले. जोपर्यंत फील्ड करतील एक धाव चेंडूवरती पूर्ण केलं जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग बायचा इशारा होतोय. जर मोहितची गोलंदाजी पाहिली, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहेत. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अपील झाला होता, पण सुरुवात स्टनिंग स्टार्ट न झाले. विकेट जो पाहिजे होता ना, जसं तुम्ही उल्लेख केला होता, भरपूर पराक्रम, भरपूर विक्रम आणि भरपूर अचिव्हमेंट ज्या दोन खेळाडूंच्या जोडीनं कमाल केली होती, त्या जोडीला तोडलंय. आता बघूया जो पहिला विकेट लवकर मिळाला ना, त्याचा किती फायदा धारावी स्पोर्ट्सला होतोय. नक्कीच. कारण बघा, ज्यावेळेस नाणेफेक झाले त्यावेळेस स्वयंभू पायगाव या टीमनं प्रथम बॅटिंग घेतली होती. यावेळेस कदाचित तो चेंडू जो आहे त्याची ग्रीप मिळाली नाही आहे गोलंदाजाला. मात्र काय निर्णय पंचांचा येईल. वाईट बॉल. भरपूर वर हा चेंडू टाकला गेला. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. बघा त्या ठिकाणी ग्रीप तिथून हातातून निसटली गेली आणि तिथून मात्र ही खराब लाईन. मात्र बघा, बॅटिंग घेण्याचं कारण हेच, कारण ज्यावेळेस आपण चर्चा केली दीपक मडवीसोबत, तेव्हा दीपकनं हेच म्हटलं की जवळजवळ 60 ते 70 धावा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील. आणि या कारणास्तव A1 जोडी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती, जेणेकरून एक सुपर स्टार्ट, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुपर स्टार्ट द्यायची होती या टीमला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अजूनही असेल, कारण जसं आता घड्याला जर बघितलं तर 6 वाजण्याचा सुमार होतोय. संध्याकाळचं सत्र आहे. त्याच्यानंतर थोडीशी भौगोलिक परिस्थिती बदलते, ॲटमॉस्फिअर बदलते, वातावरणीय बदल होत असतात. या सर्व गोष्टी घेतात. पंच पुन्हा एकदा सांगतात, इट्स नो बॉल आहे की व्हाईट बॉल आहे सर? इट्स अ नो बॉल. आणि त्यानंतर फ्रीडचा इशारा होतोय. बघा व्हाईट आहे की नो आहे? व्हाईट बॉल. ओके सर, चला. मोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. जसं कॅप्टननं म्हटलं होतं 70+ 70 धावा आम्हाला करायच्याच आहेत. थांबा.
येस सर. येस, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे सर. त्याच्यामुळे आम्ही देखील हेच करतोय की त्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करून घ्या. टेक्नॉलॉजी आहे आणि नक्कीच या टेक्नॉलॉजीमध्ये आपण चेक करूया. JTC आणि TCP या दोन्ही यूट्यूब फायनान्ससोबत आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. JTC म्हटलं तर मृणाल आणि TCP म्हटलं तर महेंद्रजी भगत. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल यात काही शंका नाही आहे. आणि कौतुक, कारण आज या दोन्ही वाहिन्या एकत्र आल्यात. नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय. इट इज नो बॉल. त्याच्यामुळे JTC थँक्यू, TCP लाईव्ह थँक्यू. कारण आज या जोचंद्रा गावातील दोन्ही वाहिन्या खास करून एकत्र पाहतोय आपण तुकाराम सर या चॅम्पियन प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये. बघा हे देखील फळीत असावं या चॅम्पियन लीगचं, कारण दोन असे यूट्यूब चॅनल याच गावातील JTC आणि TCPचा तुम्ही उल्लेख केला गेला होता आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ते देखील एकत्रित प्रयत्न करतात. एकमेका जसं जोडीनं कार्य करतात ना, मी जोडीचा उल्लेख केला होता. आता कदाचित भविष्यामध्ये JTC आणि TCP ही जोडी देखील A1 जोडी होणार, कारण जसं आता बॉन्डिंग त्यांचं देखील झालं आहे. कारण कमाल धमाल जोडियों में होता है. जोडीच नेहमीच कमाल करत असते. पुन्हा एकदा मोहित सज्ज होईल स्ट्रायकरला फलंदाज दीपक. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं होतं, शफल केलं होतं. त्यांनी शफल केलं आणि मोहितनं त्यांचा पाठलाग केला, त्यांना फॉलो केलं. उजव्या यष्टीच्या बाहेर गेले होते खेळण्यासाठी, त्यांचा पाठलाग केला, फॉलो केलं गेलं. डॉट बॉल. सुरुवात चांगली होती, त्या विकेटनं स्टार्ट केला होता गोलंदाजी करणाऱ्या धारावी स्पोर्टनं. आता टीम स्वयंभू पायगाव ते एका धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न करतायत. आणि खूप चांगला उल्लेख आपण केला की गोलंदाजांना खऱ्या अर्थानं बॅटरला फॉलो केलं. आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र बऱ्याचशा स्पर्धा खेळत, अनेकांच्या विरुद्ध आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळत, आता एकत्र आलोत. त्याच्यामुळे कुठला फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतोय हे अगदी योग्य ते ठाऊक. वेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला, चेंडू मिड विकेट डीपला ट्रॅव्हल झाला आहे. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, फिल्डर आहे, फक्त सिंगल मिळणार. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली आहे ती 3. या कारणास्तव दीपक मडवी कशा पद्धतीने खेळत आहेत आणि त्या अनुषंगानं ती गोलंदाजी त्या ठिकाणी होत आहे. ना प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. ज्यावेळेला तुम्ही ॲज आपल्या गावाकडनं खेळता कदाचित तो रोल वेगळा असतो, पण या प्रीमियर लीगमध्ये प्रत्येकाचा कॅरेक्टर आहे, प्रत्येकाला दिलेली भूमिका आहे आणि ते कॅरेक्टर त्याला प्ले करायचं आहे, ती भूमिका त्याला वटवायची आहे. तो रोल दिलाय ना, तो रोल त्याला निभवायचा आहे. आणि इथे जर तुम्ही सक्सेस झाला, इथे जर तुम्ही यशस्वी झाल्यात, तर अजून तुमच्या क्रिकेटच्या त्या पुढच्या काही कारकिर्दीला ना त्याचा फायदाच अशा प्रीमियर लीगमध्ये होताना पाहिला आहे. म्हणून कुठलेही प्रीमियर लीग वेगळ्या अर्थानं त्या प्रीमियर लीगकडे पाहिलं जातं. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा अँगल बनवला होता, बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन गेल्यात. मोहित अगदी नावाप्रमाणे संमोहित करणारी गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आहे आणि त्याने कदाचित पहिल्यापासून ठरवले की मला उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा हाताळायचा आहे, थोडासा 4थ्या 5व्या 6व्या स्टंपवरती जायचं आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नक्कीच बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या त्या खास करून त्या रेंजपासून लांब राहायचं आहे. योग्य निर्णय आहे आणि अशी गोलंदाजी असायला हवी. मोहित यादव आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेलेली आहे. बघा धावत संख्या 3 झाले आणि तुमचा टायमर देखील ऑन आहे या ठिकाणी, लक्षात ठेवा. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत, त्याच्यामुळे या गोष्टीकडे देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मोहित यादव गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्राईक एंडला चंदनला फुल टॉस चेंडू ऑफ साईडला खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन चेंडू अगदी फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जवळ 3 फिल्डरना बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं आला होता. क्या बात आहे. बघा नशिबाची साथ देखील कधी कधी हवी असते. बघा एक नाही तर 3 फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी आले होते आणि तिघांनाही बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार झाला होता. 3 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. 3 धावेनं धावत संख्या झाल्या फळकावर ती 6. बघा हे का घडलं त्याच्या थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. ज्यावेळेला तुम्ही 2 डॉट बॉल हाताळल्यात, तुमचा अचूक टप्पा आहे, मग त्यावेळेला बॉलरनं थोडासा वेळ घेतला होता, टाईम घेतलं होतं. आता टाईम कोणी घ्यायचं होतं, टाईम कोणाला पाहिजे होता. हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला देखील वेळ लागत नाहीये. पहिलं षटक. अंपायर 1 मिनिट. पंच स्कोरर आम्हाला माहिती देतात. पहिलं षटक संपले, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 1 गडी बाद 6 धावा धापलकावरती आहेत. चला आपण काउंट करूया. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यानंतर लेग बाई झाली आणि एक नो बॉल
त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा डॉट आणि शेवटच्या बॉलवरती 3 रन. या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 डॉट बॉल आले, लेग बाईस, एक सिंगल, त्या 2 चेंडू, एक 3 रन आणि 1 विकेट. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापालकावरती 1 गडी बाद, 6 धावा आहेत. अपेक्षितप्रमाणे सुरुवात कदाचित स्वयंभू पायगाव करू शकला नाही, पण ही अर्ली सुरुवात आहे. प्रेडिक्ट करणं कठीण असतं. कधी कधी काय असतं माहिती का, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाही, नंतर धावा येतात. त्याला कारण असतं तो थोडंसं जी रिलॅक्सेशन आलं असतं, त्या रिलॅक्सेशनमध्ये कदाचित गोलंदाज थोडेसे रिलॅक्स झाले असतात आणि त्यानंतर फायदा फलंदाजांना होत असतो. आता देखील ते होऊ शकतं, असं नाही की कमबॅक नाही होणार, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जो धावांचा थोडासा वेग आणि ओघ वाढवायचा आहे. त्यामध्ये बघूया 2 फलंदाजापैकी कोण ॲडव्हान्टेज यामध्ये घेतोय. पहिले षटक संपले. धावा धापालकर 3 वरती. द ग्रेट मराठा संस्थापक शाखा प्रमुख तसेच आगरी समाज आगरी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील, त्यानंतर भाविकजी पुणेकर यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनात व्हायचं आहे. मोहनदादा आणि भाविकजी पुणेकर दोघांनी विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. बघा, कदाचित ज्याप्रमाणे आपण म्हटलं, मी तर म्हणेल जी पहिली विकेट जितू गवळी, कारण जितू गवळी आणि दीपक माडवी या जोडीची बॉन्डिंग खूप चांगली आहे सर. अनेक वर्षापासून आपण यांना पाहिलं आहे. त्या अनुषंगानं कदाचित जितू गवळीची विकेट गेल्यानंतर कुठेतरी तो सावध पवित्रा त्या ठिकाणी घेतला गेला आहे. यावेळेस स्वीप केला आहे, चेंडूला पाठवून दिलं आहे लॉंग लेग डीपला. त्या ठिकाणी कुठलाही फील्डर नाही आहे, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पायावरचा चेंडू होता आणि पायावरच्या चेंडूला स्वीप केलं, चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. म्हणून म्हटलं ना की खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाहीत. तो एक मोमेंट होता ज्यावेळेला तुम्ही गेम थांबवला, खेळ थांबवला, पण एक गोष्ट आहे ना, ती थांबत नाही. घड्याळाची टिकटिक ती चालू होती. रिप्ले बघा, लेग स्टंपवरचा चेंडू होता, पुढचा पाय थोडासा वाकवला आणि चेंडूला स्वीप करताना चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा धापलकावरती आहेत, त्या 10 धावा धापलकावरती आहेत. त्या एंडनं ज्यावेळेला गोलंदाजी होते त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याही गोष्टीवरती चर्चा आपण करणार आहोत कॉम्बॉक्सवरनं. आणि आता स्कूल एंडकडनं होता, इनसाइड आउटचा फटका खेळाय, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती येण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुटलाय. डीपेक्षा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडेसे वाईड अँगलला होते आणि ते झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. जीवनदान लाभलंय या चेंडूवरती. धावा धापलकावरती 1 गडी बाद, 11. करण पाटील यांना गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहत आहेत. बघा, इनसाइड आउटचा फटका आणि त्यानंतर बघा, एकतर सचिन भोईरला वेगाने यायचं होतं. थोडंसं आपण जर पाहिलं तर विचारपूर्वक थोडंसं तो प्रयत्न सचिननं त्या ठिकाणी केला हा कॅच टिपण्यासाठी. आणि आपण गोलंदाजी ट्रॅकवर कोण पाहतोय तर करण पाटील जे आयकॉन आहेत धारावी स्पोर्ट्स असू नवगरचे. आयकॉन टू आयकॉन यावेळेस ऑन साईडला हवेत खेळला गेलाय, मात्र चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं हा येतोय पहिला षटकार. आणि पहिल्या षटकार देखील अशा फलंदाच्या बॅटमधनं आलाय ना, तो त्या षटकारांसाठीच ओळखला जातो. असा फलंदाज जो आक्रमक फलंदाज म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे आणि त्याच्याच बॅटमधनं हा सिक्सर षटकार येतोय. मागच्या काही चेंडूवरती खेळ जो बदलला, त्या खेळ बदललेला असताना आता धावांचा वेग आणि धावांचा ओघ दोन्ही देखील वाढला जातोय. काही नियम आणि अटी आहेत त्या देखील आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील, पण सध्या धावांचा वेग वाढलाय, ओघही वाढलाय. आता स्वीप केले, धावांचा वेग वाढलाय, ओघ वाढलाय. अक्षरशः धावांचा पाऊस मैदानावरती पडत असताना याच्या अगोदर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वीप केले, चेंडू केला लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार.
लक्षात येईल हा दर्जा आहे, या खेळाडूचा क्लास आहे बघ, मडवीचा तो क्लास आहे, तो दर्जा आहे. चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, अगदी चालत चालत पुढे आले आणि इझिली एखाद्या स्पिनरला डान्सिंग डाऊन द विकेट यावं आणि स्वीप करावं, अगदी लिहिलेया सहज हा फटका खेळाय. धावा धापलकावरती 27, एक गडी बाद 27. पहिलं षटक आलं होतं 6 धावांचं, हे षटक आलं 21 धावांचं. ज्या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहिले, 2 चौकार या ओव्हरमध्ये येत असताना चांगली फलंदाजी सध्या स्वयंभू पायगाव करता. म्हणून मी या पहिलं षटक संपलं होतं ना, त्याला म्हटलं होतं एक षटक पुरेसं आहे कमबॅक करण्यासाठी, एक षटक पुरेसं असतं मॅचमध्ये येण्यासाठी, कदाचित ते हे षटक असावं. आता बघूया धावा. आणि बऱ्याच वेळेला काय असतं माहिती का, आपल्याला वाटतं या साईडला वारा आहे, या साईडला हवा आहे, रन या साईडनं होतील, रन आता त्या साईडनं झाल्यात, कॉलेज म्हणजे शाळेच्या त्या स्कूल एंडकडनं धावा झाल्यात. आता कॉम्बॉक्स एंडवरनं गोलंदाजी बदल होईल की पुन्हा एकदा तेच येतील मोहित यादव, आणि ते त्यांनाच आणायचं होतं. कारण जी रणनीती तुम्हाला स्ट्रॅटेजी आखायची आहे ना, आपल्या पहिलं षटक ज्यानं अचूक टप्प्यावरती हाताळलं गेलं होतं त्यालाच तुम्हाला आणायचं होतं आणि त्याचीच गरज होती. पण सध्या थोडंसं हालात बदलले आहे, परिस्थिती बदलली आहे. जी परिस्थिती पहिल्या ओव्हरमध्ये होती, पहिल्या षटकामध्ये होती ना, ती परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतो. धावा धापलकावरती 27, 27 आहे. स्ट्रायकर एंडला चंदन, नॉन स्ट्रायक एंडला दीपक मडवी आणि मोहित सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती. बघा पुन्हा एकदा मोहित यादवला आणलं गेलं आहे, कारण पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः जितू गवळीची विकेट आणि त्यानंतर मात्र स्कोरबोर्ड पूर्णतः स्वयंभू पायगाव संघाचा थांबवला होता मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. या कारणास्तव पुन्हा एकदा मोहित यादव यांना आणलं गेलं आहे गोलंदाजी ट्रॅकवर. शफल होऊन ऑन साईडला वेळेस चेंडूला खेळून काढल्या, वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या फळकावर लागली गेली आहे स्वयंभू पायगाव या टीमची, ती तब्बल 29. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, खरोखरच बघा इथून जर आपण विचार केला, ज्यावेळेस आपण टॉस झाल्यानंतर कॅप्टनसोबत चर्चा केली होती त्यावेळेस दीपक मडवीने एक वाक्य म्हटलं होतं की आम्हाला 70च्या पलीकडे जायचं आहे, आणि तुम्हाला 70च्या पलीकडे जायचं असेल तर तुमचं सुरुवातीपासून आक्रमक खेळी ही असणं गरजेचं आहे. आणि त्या स्ट्रॅटर्जीनं या ठिकाणी दीपक मडवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला चंदन देखील आहेत, मोहित समोर चंदन. क्लीन बॉल मधली यष्टी, ज्या मोहितनं पहिल्या षटकामध्ये टिचून मारा केला होता, या षटकामध्ये देखील विकेट प्राप्त करतोय चंदन. डिपार्ट्स फलंदाज बाद. लक्षात घ्या, सर्कलच्या आतमध्ये बॅटर असताना तुमचा दुसरा बॅटर लगेच जायला हवा, त्याच्यामुळे तुम्ही देखील रेडी राहा, कारण जी वेळ फिल्डिंग करणाऱ्या संघाला दिली ती वेळ तुम्हाला देखील आहे. त्यामुळे या गोष्टीकडे प्लीज लक्ष द्या मित्रांनो. आपला बॅटर लगेचच रेडी ठेवा. बघा का आणलं गेलं आहे मोहित यादव याला, पुन्हा का आणलं गेलं याचं कारण हेच आहे, कारण जी धावसंख्या षटक क्रमांक 2 करण पाटीलच्या अगेन्स्ट कुठलेल्या त्या तब्बल 21 धावा, या 21 धावा कुठेतरी कव्हरअप करायचे आहेत. जी धावसंख्या वेगानं पुढे सुरू झाल्या आहेत त्या धावसंख्येचा वेग मंद व्हायचा आहे. इथून काही 1 ते 2 विकेट या ठिकाणी मोहित यादवच्या या ओव्हरमध्ये मिळाल्या तर नक्कीच स्वयंभू पायगाव थोडाफार दबावामध्ये येईल. हाच प्रयत्न कदाचित असेल, या कारणास्तव मोहित यादव यांना पुढे आणलं गेलं आणि मोहितवर जे काम दिलं होतं, जी जबाबदारी दिली होती ती मोहितने या ठिकाणी पूर्ण केली. एखादी विकेट मिळवायची होती ती विकेट मिळवलंय, ती विकेट मिळवली. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला, मिस्टर चंदन बाद झालाय. युग विहानी संघमालक विशालजी मडवी साहेब हे या ठिकाणी दाखल झाले, त्यांना मी विनंती करतोय. युग रुहानी 11, मी सरांना विनंती करतोय विशालजी मडवी साहेब आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा धावा झाल्या ते 29. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिस्टर विशाल रावते आणखीन एक चांगला फलंदाज. हो आल्या यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, बॅट चेंज घेऊन चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून गेला होता. संधी होती डायरेक्ट हिट करण्याची त्या ठिकाणी,
मात्र ती संधी देखील गमावली गेली. एका बाजूनं नाही तर दोन दोन बाजूनं ती संधी निर्माण झाली होती. आणखी एक मोठी विकेट कदाचित या ठिकाणी प्राप्त होऊ शकले असे. दीपक मडवी सारखा त्या ठिकाणी फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला दीपक खास करून डेंजर झोनमध्ये होता. दोन्ही बाजूला संधी होती, या बाजूला त्या बाजूला दोन्ही बाजूला संधी गमावलेली आहेत. धावासाहेब बघितल्या धावफलकावरती जाऊन पोचल्या त्या आता 31 धावा धावफलकावरती आहेत. विशाल ऑन स्ट्राईक. मोहित चांगली गोलंदाजी करतोय. संधी देत नाहीत मोहित तितके मोठे फटके खेळण्याची. स्ट्रायकरला विशाल. पुन्हा एकदा मोहित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुण्यातला चेंडू होता, खेळलाय जरूर. फिल्डर आलाय, चेंडूच्या खाली झेल सुटलाय. एकदम इझिली गेले. कॅज्युअल एफर्ट होता हा, कॅज्युअल एफर्ट. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. मगाशी देखील म्हटलं होतं कुठलंही क्रिकेटचा खेळ सोपा नसतो आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं सोपं नाही आहे. कुठलीही गोष्ट सोपी नसते क्रिकेटमध्ये. आणि थोडंसं कॅज्युअल एफर्ट त्या ठिकाणी घेतला होता आणि कारणास्तव तो कॅच ड्रॉप झाला आहे. बघा कशा प्रकारे शतरक्षण त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. चौकार आला आहे. धावत संख्या झाली ती 35 धावा फळकावर आल्या आहेत. षडक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तिसरं. आपला दुसरा स्पेल घेऊन मोहित यादव तयार. ओ गुड बॉल. यावेळेस ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला गेलाय. बॅटरच्या रेंजमधून थोडंसं लांब राहायचं होतं, मात्र लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंच अशोक राऊत यांच्याकडून दिला जातोय. धावसंख्येत भर होणार. धावसंख्या झाली ती 36 धावा. आणि एक खास करून आमचे जे गुणलेखक आहेत त्यांच्याकडून माहिती या ठिकाणी मिळते की विशाल रावते जे मालवडीचे खेळाडू आहेत आणि मागच्या सीझनचे मालिकावीर ते होते. आमचे गुणलेखक एक माहिती देत आहेत, तर क्या बात आहे. तर थँक्यू. दुसरा अर्थ असा की जर समोर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेले खेळाडू आहेत, बेस्ट आहेत, तर गोलंदाजाला देखील तितका बेस्ट द्यायचा आहे. याच्या अगोदर तुम्ही गुड बॉलिंग केली, गुड बॉलिंग, पण गुड बेटर बेस्ट जसा असतो ना, तुम्हाला देखील बेस्ट तुमचा द्यायचा आहे. कारण तुमची टेस्ट आहे, समोर बेस्ट खेळाडू आहे, ती टेस्ट तुमची आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, तितकी संधी देत नाही आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलात. यावेळेला फिल्डिंग चांगली होते. आता गोलंदाज तर प्रयत्न करतोय, मोहित यादव प्रयत्न करतायत, संधी देत नाही आहेत. बॅकलिप जी मागे जाते ना, ती लवकर खाली आणावी लागते. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा आहेत. कॅप्टननं म्हटलं 74 पर्यंत जायचं आहे. 37ला उलटं केलं 73 होतात. आता धावा आहेत धावफलकावरती 37. विशाल रावते जे आर्किड टायगर या टीमच्या माध्यमातून पर्व पहिलं खेळले होते. ओ यावेळेस अगदी बैठक स्ट्रोक मात्र अवैध आहे. मिस टायमिंग खेळला गेलाय. आणखीन एक मोठी विकेट यावेळेस परतावं लागेल दीपक मडवी यांना डग आउटच्या दिशेनं. आउट. पुन्हा एकदा तोच पटका गुडघा वाकवून खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला. आज झेल टिपलाय. आणि हा दीपक मडवी बाद झाल्यानंतर माझ्या मनामध्ये ज्यावेळेला त्या पहिल्या चेंडूपासून 2-2 धावा करून दीपक मडवी नॉनस्ट्राईकला येत होता, त्यावेळेला मनामध्ये होते की जो इन्फॉर्म फलंदाज आहे, ज्यानं मागच्या षटकामध्ये 2 सिक्सर मारले, 2 चौकार मारले, तो 2 धावा घेऊन नॉनस्ट्राईक एंडला का उभा राहतोय? त्यानं स्ट्रायकर एंडला जायचं आहे. जास्त स्ट्रॅटेजी, हे डावपेच आहेत, या रणनीती आहेत. कदाचित या रणनीतीमध्ये थोडासा स्वयंभू पायगावचा संघ कमी पडतोय. वेगळा प्रयत्न देखील असू शकेल. कदाचित दीपक मडवीच्या डोक्यामध्ये वेगळं काय असेल, पण जसं म्हणतात ना, ज्या वेळेला लोहा गरम है मार दो हतोडा, ज्या वेळेला बॅटनं धावा येतात ना, तेव्हा जास्तीत जास्त स्ट्राईक दीपक मडवीकडे असणं गरजेचं होतं. तुम्ही 3-4 चेंडू नॉनस्ट्राईकिंगला उभे राहते, कॉन्सन्ट्रेशन गेलं, एकाग्रता भंग पावली आणि त्यानंतर हा फटका खेळताना विकेट गमावलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 37. यस पंच. तिसरं की चौथं षटक असेल ना सर? शिवाजी बुरे सर 50-50 चौथं षटक का की 5वं? चौथं. यस, 50-50 ओव्हर. आणि जी माहिती दिली, धावसंख्या झाली आहे ती तब्बल 37. 37 धावा झाल्यात.
आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक हे 50-50 ओव्हर असेल. यस, आयोजकांनी चौथं म्हटले म्हणून चौथं आम्ही सांगतोय. बघा 50-50 ओव्हर तुम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, चौथी ओव्हर असेल त्याच्यामध्ये 12 धावांचं चॅलेंज आहे. 12 धावा केल्या तर त्याच्या अर्ध्या तुमच्या ॲड होतील, किंवा जितक्या रन केल्या 12पेक्षा कमी तर अर्ध्या तुमच्या मायनस होतील. हा प्लस अँड मायनस वाला खेळ आहे. प्लस अँड मायनस वाला खेळ आहे. दॅट्स अ 50-50 ओव्हर. 50-50 ओव्हर हा चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंज एक्सेप्ट केले. जी चॅलेंज दिलेलं आहे त्याला सांगितले चॅलेंज स्वीकारले आणि स्वीकारणारा हा सिक्सर षटकार. जबरदस्त फटका खेचला गेला. चॅलेंज स्वीकारले ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला आहे. 15 धावा 12 धावा करायचे आहेत. आणि एक आपण जर 2 स्पेल पाहिले आपण मोहित यादवचे खूप चांगले 2 स्पेल. 2 स्पेलमध्ये फक्त 15 धावा 3 विकेट मोहित यादवनं काढलेत. तर ॲज अ बॉलर म्हणून त्याची जी निवड केली होती टीममध्ये ती योग्य केली गेली त्या ठिकाणी. 43 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय आपण सचिन भोईर, मॅन फ्रॉम पाणजू. पाणजूचा गोलंदाज या ठिकाणी तयार झालाय. बघल्या चेंडूवर षटकार ठोकलाय त्या ठिकाणी विशाल रावतेनं. आणखीन एक शपलोन. ओ यावेळेस गुटना टेक बॅक टू बॅक वन मोर अगेन. हा चेंडू देखील सीमा रेषा पार येतोय. हा खणखणीत षटकार. जबरदस्त विशाल रावतेची उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा गुडगा वाकवला, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. पहिल्या ज्यावेळेला ओव्हर चालू झाली ना, प्रत्येक जण सांगत होता 50-50 वाला ओव्हर आहे, चॅलेंजिंग ओव्हर आहे. पण आता चॅलेंज कोणासमोर आहे? बॅट्समन समोर नाही आहे. आता चॅलेंज बॉलर समोर आहे. पुढचे 4 चेंडू कसे हाताळणार? आणि भाई एक चॅलेंज ही आपको चेंज कर सकता है. ज्यावेळेला आव्हान येतात ना, ते आव्हान तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी येतात. जसा एक डायलॉग आहे बघा, लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, असली इंसान वही है जो लहरों को चीर के अपना रास्ता बनाता है. आणि आता पांजू बेटावरनं आलात. लहर, तरंग, लाटा सचिन भोईरसाठी नवीन नाही आहेत, पण आव्हान समोर आहे. दॅट्स अ चॅलेंज आहे त्याला बाद करण्याचं. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने टाईप केलं. फिल्डिंग करते तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण करतील. चॅलेंज आहे. आता प्लसमध्ये गेल्यात कारण 13 धावा धापलकावरती आल्यात. फक्त तो प्लस कितीने वाढेल? आता 6ने सुरू झालाय. 50 धावा धापलकावरती आल्यात. 50 अप स्वयंभू पायगावच्या 50 धावा. हा प्लस 6ने 7, 7ने 8, 8ने 10 होईल का? हे गिरकी घेणारं षटक आहे. ज्याप्रमाणे आपण VVPL ला पाहिलं होतं गिरकी घेणारं षटक, म्हणजे अक्षरशः मॅचला पूर्णतः टर्न करणारं षटक आहे. फुलटॉस आहे. ऑफ साईडला चेंडूला खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफला फिल्डर आहे, मात्र अगदी त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. भावानं हे फिरकी घेणारं नाही, गिरकी घेणारं षटक आहे. हे आता डॅमेज कंट्रोल करायचं आहे. डॅमेज तर झालाय, डॅमेज झालाय, पण डॅमेज कंट्रोल करायचं आहे. आणि तो कंट्रोल करताना आता आउट ऑफ कंट्रोल झालाय. 4 चेंडूवरती आतापर्यंत 17 धावा आल्यात. या षटकामध्ये 17. डॅमेज कंट्रोल करायचा. डॅमेज तर झालाय, पण कंट्रोल करा थोडासा. दुखापत झाले पण थोडीशी कमी होईल याची काळजी घेतलेत. विकेट. फलंदाज झालाय बाद. चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी हातामध्ये फिरली त्याच्यामुळे तितका कनेक्ट होऊ शकले नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते ऋग्वेद आणि या टीमचे ऑनर आहेत, संघमालक आहेत. त्यांना माहिती आहे जबाबदारी फार मोठी आहे. एक संघमालकाची जबाबदारी, एक फिल्डरची जबाबदारी. या दोन्ही जबाबदारी पाळत असताना
हा विकेट. फलंदाज बाद झाला. या ओव्हरमध्ये रन आल्यात. जर स्वयंभू पायगावचा विचार करायचा झाला तर जितक्या 12 धावांचं चॅलेंज होतं त्याला पार केले. पण टीम धारावी स्पोर्ट्ससाठी मी जसं उल्लेख केला होता की आता थोडासा डॅमेज तर झालाय पण कमीत कमी होईल याची काळजी शेवटच्या बॉलवरती सचिन भोईरला घ्यायची आहेत. या षटकामध्ये 17 आल्यात. धावा आहेत धापलकावरती 4 गडी बाद 54. चॅलेंज ओव्हरमध्ये थोडंफार सर डिस्टर्ब देखील आज संघ झाला होता, कारण सुरुवातीच्या चेंडूवर आलेले 2 षटकार आणि तिथून मात्र तो थोडासा डिस्टर्ब झाला. तर या ठिकाणी एखाद्या विकेटची नितांत गरज होती या टीमला, खास करून धारावी स्पोर्ट्स या टीमला. कारण ही जी विकेट आहे ना, ही थोडंफार रिलॅक्स करणारी विकेट असेल या टीमसाठी. विक्रांत आले मॅन फ्रॉम माळजीपाडा. विक्रांत पाटील 3 लगातार 3 षटकार. हो, पहिला चेंडू बॅट अँड पॅडच्या अगदी मधून निघून गेलाय. तो देखील चेंडू लेग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषा पार चौकार. ओ, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. प्लॅंक स्ट्रोक खेळला गेलाय. प्रत्येक चेंडू अगदी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी विशाल रावते. 8 मध्ये 20 बनवले आहेत आणि आज प्रयत्न आहे की प्रत्येक गोलंदाजाला डॉमिनेट करायचं आहे, प्रत्येक गोलंदाजाच्या आगेच मोठमोठे फटके खेळायचे आहेत. हा मात्र प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या 68. बघा वेळेकडे देखील लक्ष द्या. 25 मिनिटाचा तुम्हाला आम्ही अवधी दिला आहे. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं ही या ठिकाणी क्लिअर करायची आहेत. यानंतरचा होणारा मॅच दोन्ही टीमने तयार राहायचं आहे, रेडी राहायचं आहे. अक्षय 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू. अजून वाटका वर गेलाय. निर्धाव चेंडूनं दबाव वाढला होता. सचिन भोईर आले चेंडूच्या खाली. जो दबाव वाढला होता, प्रेशर वाढला होता, प्रेशर मध्ये आलाय विकेट. आलाय पलटवार. फलंदाज बाद.
त्यांना निर्माण झालेलं दडपण प्रेशर आणि त्या प्रेशरमध्ये आलेले 2 बॅक टू बॅक विकेट हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. ऑन अ हॅट्रिक आहेत आणि जर हॅट्रिक आली तर ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये. हॅट्रिक आली तर 2000. आता फील्ड पोझिशन दाखवली जाते. ऑन साईडला पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत बरोबर डीपवरती, 1 लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, 4 बरोबर आतमध्ये, 1 शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉईंट, कव्हर ऑन हॅट्रिक. डब्ल्यू अजून एक हात आलाय. हे षटक चालले निर्धाव षटकाच्या दिशेने चाललंय. मेडन ओव्हरच्या बाजूने चाललंय. खेळ कसा बदललाय, खेळ बदललाय, खेळण्याचा रंग बदललाय, खेळणे का ढंग बदलाय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि मेडन ओव्हर जर आली तर ऋतिक पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. बघा पहिला सामना आहे त्याच्यामध्ये नक्कीच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी जज करावं लागेल आणि या ठिकाणी खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळले. हो आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल मिड ऑन ओव्हर. निर्धाव षटक या ठिकाणी हाताळले गेले. गुड बॉलिंग मिस्टर लोकेश भोईर. क्या बात आहे. बघू तुम्ही पाहू शकाल JTC आणि TCP लाईव्ह टेलिकास्टवर लोकेश भोईर अफलातून षटक हाताळले गेले. 2 विकेट, 6 चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एकही धाव नाही आहे. बघा पहिला सामना सुरू आहे चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व 2 आणि या पहिल्या सामन्यामध्ये याच पहिल्या इनिंगमध्ये लोकेश भोईर चमकलाय. पहिला सामना होता आणि मेडन ओव्हर टाकले आणि काय थोडंसं वेगळं पण या सामन्यामध्ये आपण टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला बोलवतोय. टीम 94 कॉमन आणि अमायरा अँड मायग्रेन पण दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन्सला पण टॉससाठी या एंडनं आपण सांगत हवेच्या बाजूनं षटक आहे. फक्त वेळ आम्हाला सांगतात की वेळ जास्त झालाय त्याच्यामुळे 1 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत येईल. चला टायमर पंच, 1 फिल्डर सर्कलच्या आत. 4च्या जागी 5 क्षेत्ररक्षक आता तुम्हाला सर्कलच्या मध्ये ठेवण्यात येईल. एकूण जर स्टॉपेज टाइम वगळला थोडासा तर तुम्हाला 25 मिनिटं दिली होती पण 25 मिनिटाच्या ऐवजी ती आता 30 मिनिटं झाल्यात. कारण ऑल ओव्हर जर पहिला बॉल बाहेर गेला आला हे सर्व बघितलं तर 39 मिनिटं झालेत, 38 मिनिटं झालेत. शेवटचा षटक आहे या एंडनं हवेच्या बाजूनं. 3 ओव्हरमध्ये फक्त 16 रन आल्यात. 3 षटकामध्ये फक्त 16 रन. पण त्या एंडनं रन येतात, त्या एंडनं धावा येतात. त्या एंडनं 2 ओव्हरमध्ये 52 धावा आपण पाहिल्या होत्या. आता बघूया त्या एंडनं किती रन होतात. आणि बाराजी या एंडनं ना 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये फक्त 1च बाउंड्री आली होती आणि ती पण मिसफील्डची बाउंड्री आली होती आणि त्या एंडनं धावांचा पाऊस पडलाय. आता बघूया 69 रन आहेत. शेवटचे 5 बॉल आहेत. त्या एंडनं 50च्या वर धावा 2 ओव्हरमध्ये आल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. लास्ट 15 चेंडू बघा आपण 15 चेंडू पाहू शकाल. मागील 15 चेंडू कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण जवळपास 2 षटकार 2 चौकार आपण त्या जवळपास मागच्या 15 चेंडूमध्ये पाहिलेत आणि जवळजवळ 4 विकेट गमावलेत स्वयंभू पायगाव या टीमनं. आता त्या एंडनं आणि सचिन भोईर यांचा वापर पुन्हा एकदा केला जातोय. 69 झाले. सचिन भोईर तयार. जागा बनवली ती ऑप्शनच्या बाहेर सफल झाले होते मात्र चेंडू अगदी वाईट बॉल तळला गेलाय. खराब लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. एक विश्वास या खेळाडूवर पुन्हा दर्शवलाय कारण पहिलं जे षटक हाताळलं होतं पहिला स्पेल आपण सचिन भोईर यांचा पाहिला होता. पहिल्या स्पेलमध्ये जवळपास 50-50 हे चॅलेंज त्यांच्या हातामध्ये दिलं होतं आणि त्याच्यामध्ये तब्बल 17 धावा या गोलंदाजाला गुटल्या होत्या आणि इथून मात्र आता पुन्हा एकदा विश्वास तो सचिन भोईरवर. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. बॅटरच्या रेंजपासून लांब राहायचंय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वारंवार करतायत सचिन भोईर मात्र लाईन खराब. चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर वळतो. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली ती 71. 71 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा मॅच टीम 94 कॉमन आणि अमायरा अँड मायग्रेन कॅप्टन दोन्ही या चला टॉससाठी या. समोर खेळाय फिल्डर आहे लॉंग ऑफला. चेंडूच्या खाली आल्यात विकेट. फलंदाज होतोय बाद. फलंदाजाला जावं लागतंय. ऋग्वेदनं या सामन्यामध्ये घेतला 3रा कॅच. टीम 94 कॉमन आणि अमायरा अँड मायग्रेन. बघा पुन्हा आयोजकांच्या वतीनं महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर वेळेवरती दाखल नाही झालेत तर पेनल्टीचा अवलंब केला जाईल. आम्ही अगोदर तुम्हाला टीम 94 कामांचे कर्णधार आलेत. अगोदर तुम्हाला आम्ही सूचना देखील दिल्या होत्या की मधल्या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे
त्याच्यामुळे तुमचे काही खेळाडू यायचे असतील तर त्यांना बोलवून घ्या. मधल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्लीज दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा. नाही बघा दोन्ही 2-3 गोष्टी पाहिल्या ना तर बरोबर 2 इनिंगच्या मध्ये टॉस होणं का गरजेचं आहे ते आपण सांगूया. धावा धापलकावरती 7 गडी बाद 71. टीमचे कप्तान टीम 94चे कामांचे कप्तान उपस्थित झाले आहेत. चेतन भोईर मॅन फ्रॉम पाणजू. आणखीन एक पाणजूचा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर देखील पाणजूचा गोलंदाज आहे सचिन भोईर. नाही तिन्ही आहेत ना 2 पांजूचे आहेत आणि पांजूचे समालोचक आमच्या जोडीने आहेत. बॅट्समन बॉलर कॉमेंटेटर तिन्ही देखील आहेत. ॲज अ बॉलर सचिन समोर चेतन. पहिला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. लॉंग ऑनला अतुल होते. अतुल यांनी टिपलाय झेल बॅक टू बॅक. दुसरा फलंदाज बाद. 8वा गडी बाद झालाय. 8वा गडी बाद झालाय. सचिन पहिलं षटक मागणं ठरलं होतं. या षटकामध्ये बघा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचं होतं तर मिड विकेटला पण बॅटवरती बरोबर आला नाही. गेला तो लॉंग ऑनला. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर होते. आणि पुन्हा एकदा ऑन अ हॅट्रिक. ऑन हॅट्रिक. मागे जर पाहिलं तर लोकेश ऑन अ हॅट्रिक आले होते. आता सचिन भोईर ऑन अ हॅट्रिक आले आहेत. आणि सध्या जर आपण बघितलं तर हॅट्रिक जर आली तर ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. बघा जर मागचे 9 चेंडू जर आपण खास करून पडताळून पाहिले तर मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त वाईटच्या स्वरूपात 2 धावा त्यानंतर एक सिंगल आला होता. फक्त 3 धावा आल्यात मागच्या 9 चेंडूमध्ये आणि त्यामध्ये जवळजवळ 4 डॉट बॉल आणि 4 विकेट गमावल्यात स्वयंभू पायगाव या टीमनं. मागच्या 9 चेंडूमध्ये धावा जितक्या आला नाही आहेत तितक्या अधिक विकेट मात्र गमावल्या आहेत स्वयंभू पायगाव या टीमनं. धावसंख्या 71. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला आपण सुनीलला पाहतोय. सुनील रायकर यावेळेस कट केलं गेलंय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेनं. सिंगल फक्त इथे मिळणार. 1 धाव. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकणार. धावसंख्या झाली ते 72. 72 धावा पळकावर लागल्या गेलेत. म्हणजे आता असं सांगावं लागेल की बाबा 86 वरनं 76 पर्यंत खाली आल्यात हे. आणि कॅप्टननं म्हटलं होतं 74 पर्यंत जायचं आहे तिथपर्यंत थांबले. आणि मागच्या काही चेंडूचा तुम्ही जसा उल्लेख केला तर विकेट गमावल्यात. फक्त विकेट नाही गमावल्यात. स्वयंभू पायगाव तुमच्या टीमनं जो मोमेंटम तुमच्या बाजून होता रिदम तुमच्या बाजून होता ना त्या रिदमला देखील गमावलेले आहेत. त्या रिदमला पुन्हा जर प्राप्त करायचं मग एक बिग हिट पाहिजे. मग एक मोठा फटका पाहिजे. आता उसळला थोडासा उसळला पडला थोडासा राईस झाला आणि राईस जाणार तो सरप्राईज होऊन गेलाय. खेळ बदललाय. मागचा लोकेशचा मॅडन ओव्हर त्याने केलेली गोलंदाजी त्याने घेतलेले विकेट. सचिन भोईरची शेवटच्या षटकामध्ये कल्पकने हाताळलेली गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. 72. 72. आणि तो प्रभाव मी म्हटलं होतं ज्यावेळेस ज्या फोर्सनं स्वयंभू पायगाव संघ मैदानाच्या बॅटिंग करतो त्यावेळेस ती विकेट पडली होती. त्यावेळेस मी म्हटलं होतं की ही विकेट खूप महत्त्वपूर्ण असेल. हो यावेळेस समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका सरळ निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळला गेलाय बघा. शपथ झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी आले होते अगदी स्लॉटमध्ये. तिथून मात्र चेंडूला पिक केलंय. तिथून चेंडूला उचलले गेले आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकले गेले. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शेवटच्या चेंडूवर येतो षटकार. 6 धावेनं संघ थांबला गेला. तो तब्बल 78 या धावसंख्येवर आणि 79 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत जय धारावी स्पोर्ट्स या टीमला. बॅटिंग कार्ड पाहिलं तर सुरुवात तितकी चांगली नव्हती झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला तर लवकर खास करून जितू गवळी यांचा विकेट गमावला. त्यानंतर दीपक मडवीनं केलेलं आक्रमण. चंदन मुकादम त्यांना दिलेली साथ या स्कोरबोर्ड वाढत होता. आणि त्या 50-50 ओव्हरमध्ये विशाल रावतेनं केलेलं आक्रमण होतं. 20 धावांची खेळी त्याची पाहिली पण त्यानंतर मोमेंटमला थोडंसं गमावलं. ते मेडन ओव्हर आला लोकेशच्या षटकामध्ये आणि मोमेंटम गमावलं असं वाटत असताना पुन्हा त्या मोमेंटमला प्राप्त करताना विकेट आलाय. सध्या धावफलकावरती धावा बघितल्या तर 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण जाऊया. टॉस केला जातोय जिथे टीम 94 कामन आणि अमायरा अँड मायग्रेन या 2 संघादरम्यान होईल टॉस. आणि टॉस बॉक्समध्ये असतील बालाजी राऊत. चला धन्यवाद.
आणि टॉस बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करतोय आरखेचे सर्वेसर्वा रणजितजी किनी साहेब यांना मी विनंती करतोय की या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करूया. अमायरा मायग्रेट टीम कॅप्टन कैवल्य पाटील आणि 94 कामन टीम कॅप्टन आर के दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉईन्स विन होतोय. बघा छाप अँड काढा असा तो कॉईन आहे. अकबर आणि कैवल्य हे दोन टीम कॅप्टन काढाचा कॉल आहे. अमायरा मायग्रेट आणि छापा येतोय म्हणजेच 94 कामन टीम टॉस विन. आर के दादांना विनंती करतोय की आपण बसून घ्या. यस टॉस जिंकतोस अकबर, काय निर्णय असेल? ॲक्च्युली मला बॅटिंग करायची होती, पण माझा मित्र बोलतोय की आम्हाला बॅटिंग करायची आहे, म्हणून त्याला बॅटिंगचा चान्स देतो. क्या बात आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट तुम्ही दोघांनी अगोदर करून ठेवले. शतरक्षण करायचं आहे म्हणजे 94 टीम कामाचा निर्णय या ठिकाणी क्लिअर आहे की आम्ही शतरक्षण करणार. या संकल्पनेविषयी काय म्हणशील? कारण चॅम्पियन असोसिएशनच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट स्पर्धा नक्कीच खेळता, नो डाऊट. मात्र ही नवीन संकल्पना जी सलग हे दुसरं पर्व आपण पाहतोय, आज अनेक गावं या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आणि या गावांना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी या संघटनेनं केलं आहे या चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. याच्याविषयी काय म्हणशील? सर्वप्रथम तर शिवाजी, समितदा आणि समीर राऊत यांनी खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी, तर त्यांचे पहिलं अभिनंदन आहे. आणि सर्व टीम एकत्र खेळतात आणि मजा आहे त्याच्यामध्ये. थँक्यू. मी बोलतो कैवल्याच्या दिशेनं. कैवल्य, तुला देखील तोच प्रश्न असेल. या प्रीमियर लीगच्या विषयी दोन नावं राहिलेत, पण कैवल्य म्हणतं मी दोन नावं ते घेईल. कैवल्य, तू काय म्हणशील या चॅम्पियन प्रीमियर लीगविषयी? मी सर्वप्रथम समित, समीर, चैतन्य, आदेश, हितेंद्र यांचं मी आणि कोण शिवाजी बुरे आणि अजून काहीसे राहिलेले आहेत, त्यांची मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत. पण मग समितचे जे सर्व सहकारी आहेत मित्र, त्यांनी पण खूप मेहनत केली आणि हे 2 दिवसात टुर्नामेंट त्यांनी म्हणजे करून दाखवली. असं मी म्हणून त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला हा चांगला क्रिकेट खेळायला मिळतो, त्याच्यामुळे त्यांचा आम्ही आभार मानतो. कैवल्य, ज्यावेळेस टीम सिलेक्ट झाली त्यावेळेस तुला नक्कीच ते कळा असेल तुझ्या टीममध्ये कुठले कुठले खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन 1 या 2 दिवस एखादी प्रॅक्टिस तुम्ही केली होती एकत्र? नक्कीच. कालच आम्ही टर्फ बुक केला होता आणि सर्वांना घेऊन तिथे एक प्रॅक्टिस म्हणजे असं सेशन ठेवला होता आणि सर्व खेळाडू चांगलेच आहेत आमचे. आता बघूया ऑन फील्ड काय गेम होतोय आणि त्यानुसार आम्ही आमचा गेम दाखवू. 94 कामांड म्हणतायत की आम्ही प्रथम शतरक्षण तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि पहिली मॅच आपण पाहिली जवळपास 78. या अनुषंगानं काय टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये असेल की इथे प्रथम बॅटिंग करताना किती धावा या मैदानावर व्हायला हव्यात? मी असं आकडा सांगू शकत नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आणि समोरची टीमसुद्धा चांगलीच आहे, म्हणून त्यांना चांगला आम्ही टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू कैवल्य. दोघांनी या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. चला वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक आहेत. एका बाजूला निशांत पाटील मॅन फ्रॉम पाय आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम सर. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये स्कोर कार्डवरती 78 धावा बनल्या आणि 79 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आयोजन कमिटीने घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी बुरे, तदनंतर उपाध्यक्ष समितदा पाटील, समीरजी राऊत, तदनंतर आदेशजी पाटील, सर्वांचा नामोल्लेख करावा लागेल कारण त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व संघ मालक त्यांचं देखील आभार व्यक्त करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एकोणऐंशी धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लोकेश भोईरने इम्प्रेस केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना पहिलं मेडन षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 50-50 ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा
आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 धावा देखील ॲड केल्या गेल्या, तब्बल 31 धावा. अप्रतिम नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला होते सुरुवात. खऱ्या अर्थानं दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी काय जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती देखील त्याला तुम्ही पाहताय. आणि बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला करण पाटील आयकॉन आहे धारावी स्पोर्ट्स ससुनवकर या टीमचा, आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना दीपक मडवी हा देखील आयकॉन आहे. आयकॉन टू आयकॉन असा सामना खऱ्या अर्थानं या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 79 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो, यावेळेस जर पाहिला तर इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. चांगला प्रयत्न, रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सहा वाजून 32 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला आणि या पंचांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. त्या ठिकाणी बाउंड्री चेक केली जाणार आहे. ज्या पद्धतीने एफर्ट्स पाहायला मिळाला, परंतु एफर्ट्सचं कौतुक करावं लागेल सर. ज्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळाली, त्या ठिकाणी चंदन होते, वेगाने धावले आणि खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण हा चेंडू खेळला चांगला होता, पण चेंडू तिथे पडला ना, तिथे जाग्यावरती उडाला होता, त्याच्यामुळे वेळ थोडासा फिल्डरला देखील मिळाला आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलं होतं आणि काय फिल्डिंग ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला कशा पद्धतीनं चेंडू बाउंडलाईनच्या जवळ हा फील्ड केला गेला आहे. विशालजी नाईक जे ऑफिशियल पंच तिसरे पंच आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला फील्ड केलं त्यावेळेला बाउंडलाईनच्या त्या लाईनला, कारण दोरी आहे त्या लाईनला स्पर्श झाला होता नाही. जेव्हा चेंडू आतमध्ये आला त्यावेळेला आहे, म्हणजेच 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सेव्ह केलेला आहे आणि जर पाहिलं तर 2 धावा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून कौतुक करावं लागेल. चंदन त्या ठिकाणी होता. काय फिल्डिंग पाहायला मिळाली, अप्रतिम फिल्डिंग. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट. करणसाठी इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही या मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी प्रवीण आहे. फिल्डिंग चांगली प्रवीणच्या माध्यमातून इथे सिंगल कन्सिड केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा, थोडासा हात आणण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती देखील झाला आहे. स्टार्ट सुरुवात महत्त्वाची आहे. सुरुवात कशी होते त्याच्यावरती बरंचसं डिपेंड असतं, शेवट कसा होणार ते आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर जे सध्या करण पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश पाटील टिवरीचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला बघितलं तर करण पाटील तितक्याच सक्तीचा तो खेळाडू आहे. स्ट्रायकरला सज्ज होतोय. म्हटलं ना, लेफ्ट आर्मरचा एक चेंडू जो बाहेर जातो, एक लेफ्ट आर्मरचा रॉंग वन होतो तो आहे आणि आत देखील थोडासा आत आला. जसा आर्मर असतो ना तसा चेंडू पडला, थोडासा आत आला, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज चांगला कटरचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळताना आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केला प्रकाशला या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील खोलात टाकलाय. डिगआउट करायचा होता. फिल्डिंग चांगली आहे. प्रवीण बालेकर त्या ठिकाणी पुन्हा एकदा एफर्ट्स लावत असताना अप्रतिम एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंगल इथेही मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. सुरुवात तितकी पाहिजे होती तशी धमाकेदार झाली नाही. 79 धावांचा पाठलाग करतोय. 6 षटकामध्ये 13च्या वरची सरासरी आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एक सिक्सर, एक मोठा फटका पाहिजे. पुन्हा एकदा कोलवा डब्याचा चेंडू तितकी संधी देत नाही. समोर ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. माहिती आहे षटक किती महत्त्वाचं आहे, या ओव्हरमध्ये धावा रोखणं किती महत्त्वाचं आहे. दीपक मडवी यांना टिचून मारा. खोलवा डब्याची गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी, ॲक्युरेसी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने फलंदाजाला रीड केला गोलंदाज तयार हो. यावेळेस इथे देखील पुन्हा एकदा खोलात टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा
या गोलंदाजाने खर्च केल्यात. काय सुरुवात केली आहे सर दीपक मडवीनं बॅटिंग करत असताना. खऱ्या अर्थानं 17 धावा पहिल्या डावामध्ये त्याच्या बॅटमधून आणि गोलंदाजी करत असताना व्हेरी फर्स्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. दोन्ही गोष्टीवरती चर्चा होईल. एक तर दीपक मडवीच्या त्या गोलंदाजावरती चर्चा होईल आणि दुसरी गोष्ट जो क्रम या एंडनं कॉम्बॉक्स एंडवरनं गोलंदाजी करताना कंपॅरिझन बघा. आफ्टर 1 ओव्हर ज्यावेळेला पहिलं षटक संपलं तर स्वयंबी पायगावचा संघ होता 1 गडी बाद 6 आणि पाटला करताना धारावीचा संघ आहे तो 5 वरती. तिथे 6 होत्या, इथे 5, तिथे 1 गडी गमावला होता आणि जो क्रम कदाचित या एंडनं म्हणजे आपल्या कॉम्बॉक्स एंडकडनं हे 4थं षटक होतं. या इथपर्यंत धावा आल्याच नाही आहेत. या 4 षटकापर्यंत फक्त 21 धावा आल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर 3 ओव्हरमध्ये 16 आल्या. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 5 धावा आल्यात. याचा अर्थ अपेक्षा होती ना या एंडनं धावा येतील, त्या येत नाही आहेत. कदाचित ते बघून पुढच्या सामन्यामध्ये खेळणारे संघ आणि त्यांची बॅटिंग ऑर्डर या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. पण ही सुरुवात आहे. सुरुवात त्या बाजूला पण अशी डळमळीत होती, या बाजूला देखील अशी आल्यात. कहाणी बदल होती दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे 21 रन आल्या होत्या. नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केला या सामन्यामध्ये असंच म्हणावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती जितू गवळी हो यावेळी चांगला कटाचा वापर केलाय. कमी गतीने चेंडू टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती करण शांत राहिलाय. करणच्या विरोधात चांगल्या रणनीतीने आतापर्यंत गोलंदाजी सर आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथेही चांगला चेंडू पाहायला मिळाला. नाही रणनीती देखील आहेत आणि जे धावपेच त्याने आखले की पहिले षटक हाताळले मग आपला पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज आणूया आणि तेच काम केले. अनुभवी गोलंदाज आणूया. बॅटच्या वरती लागलाय थोडासा स्टिकरच्या आसपास. झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. दूरवरनं आले, लांबून आले. वा भाई वा, जबरदस्त कॅच. दॅट्स अ रनिंग कॅच अँड दॅट्स अ स्टनिंग कॅच. हा रनिंग वाला स्टनिंग कॅच आर्यन गोवारीनं टिपलाय. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. हा प्रकार होता. सरप्राईज झाले आणि खऱ्या अर्थानं पूल करण्याचा प्रयत्न आर्यन गोवारी. काय एफर्ट्स पाहायला मिळाला. कमालीचा एफर्ट्स त्याच्या माध्यमातून जीवाच्या आकांतामध्ये धावले. छातीचा कोड केला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि अप्रतिम झेल या सामन्यामध्ये आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु करणचा जर विचार केला ना सर, करणसाठी हा सामना तितकासा चांगला राहिलेला नाही आहे. गोलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या. बॅटिंग करत असताना संघाचा आयकॉन प्लेअर महत्त्वाची जबाबदारी होती, परंतु तो देखील इथे बाद झालाय. आणि ज्यावेळेला आयकॉन चालत नाही ना त्यावेळेला कदाचित त्या संघासाठी थोडीशी अडचण निर्माण होते. पण जसं इंग्लिशमध्ये म्हणतात ना, आयकॉन नाही चालला ना मग बॅट्समननं सांगायचं बाबा आय कॅन डू इट. आयकॉन नाही चाललाय पण मला जे राहिलेलं काम आहे ना आणि ते करायचं आहे. अतुल ठाकरे वन ऑफ द टॅलेंटेड म्हणजे कामांच्या टीमकडनं भरपूर त्याने क्रिकेट खेळले. गुणवत्ता प्रचंड आहेत आणि ही स्पर्धा आहे ही चॅम्पियन प्रीमियर लीग अशाच गुणवत्तेला सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा आहे. अतुल ठाकरे मैदानावरती दाखल झालाय. आणखीन एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जितू गवळी एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. यावेळेस देखील हा प्रकार होता. हुक केला. वॅकेट एरिया आहे का नाही. फिल्डर आहे. डाऊन द बॉल प्रवीण भालेकर. आणखीन एक फलंदाज बाद. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. धारावी स्पोर्ट्स ससू नवघर या टीमला बसलाय फलंदाज बाद.
व्हाईट बॉलचा इशारा होतोय आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा झालाय. थोडंसं हातातनं जसं वाटलं की लवकर रिलीज झाला, लवकर सुटला. व्हाईट बॉलनं जो स्कोरबोर्ड थांबला होता तो स्कोरबोर्ड थोडासा पुढे गेलाय. अपटॅकर होता, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्याकडे लागला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील निसटलेला आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. तितकी फलंदाजी आश्वासक होत नाहीयेत. शॉट फायनल केलेला चेतन होते आणि त्यांनी फिल्डिंग करत असताना थ्रो झालाय. स्कोर 2 गडी बाद 7. संघर्ष सुरू आहे मैदानावरती. खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना फलंदाज भरपूर मोठा संघर्ष करतायत त्या डावामध्ये. पहिल्या डावामध्ये अगदी खोऱ्याने धावा आल्या. इथून बॅटिंग करत असताना धावा बनत नाही आहे आणि धावांसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. तेही संधी मिळाली होती आणि खऱ्या अर्थानं धावाची संधी होती, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल कन्सीड झाली आहे. कारण ज्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला गेला दीपक मडवीच्या माध्यमातून आणि ते जर पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती तब्बल 8 धावा स्कोर कार्डवरती. सर 79 धावांचा पाठलाग करायचं या मॅचमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि आतापर्यंत 8च धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. जी धावसंख्या बनायला हवी होती ना ती आतापर्यंत बनलेली नाही आहे या मॅचमध्ये. त्याला कारण होतं दोन्ही अनुभवी गोलंदाजीने केलेली कामगिरी. या बाजूला दीपक मडवी, त्या बाजूला जितू गवळी. या 2 अनुभवी गोलंदाजीने केलेली गोलंदाजी आणि जितू गवळी यांनी एका हातानं दाखवून दिले की त्यांना धावा येतात असं नाही आहे. चांगली गोलंदाजी केली तर धावा रोखू शकतात. स्कोर 2 गडी बाद 8. 8 धावा आहेत. दोन षटकं संपल्यात. आता तिसऱ्या पंच तिथे आहे. ती जाते आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. आयोजकांच्या वतीनं सर्व टीमला विनंती देखील आहेत की तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा तर तो 15 सेकंडच्या आतमध्ये घ्या, जेणेकरून लगेच आपल्याला डिसिजन देता येईल. कारण आपण ज्यावेळेला T20चं क्रिकेट देखील बघतो ना त्यावेळेला देखील तो टायमर सेट असतो. तितकं तो कमी होतो ना त्या वेळामध्येच तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 71 धावा धापलकावरती आल्यात आणि हा जो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे त्याचे 2 अर्थ कदाचित असू शकतील. निशांत पाटील आमच्या जोडीला आहेत. निशांत 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळलेत. जर पाहिलं स्वयंभू पायगावनं आणि त्यांनी तो रिव्ह्यू घेतलाय. आता जो घेतलेला रिव्ह्यू म्हणजे जो DRS घेतलाय पण त्याच्यामध्ये जो वेळ गेलाय ना, काय तो वेळ पुरेसा आहे का खेळ बदलण्यासाठी? खऱ्या अर्थानं जी रिदम खऱ्या अर्थानं आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती ना ती कंटिन्यू ठेवायचं असेल ना तर तुम्हाला वेळ कमी खर्च करावा लागतं. कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. कधी हा खेळ तुम्हाला मंगळावरती घेऊन जातो तर कधी तुम्हाला जर पाहिलं तर पृथ्वीवरती आणतो. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि त्यामुळे इथे वेळ बदलायला सर वेळ लागत नाही. आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपण 7च धावा म्हणूया, कारण इथे या तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. ती धाव कंप्लीट केलेली आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. परंतु चॅम्पियन क्रिकेट प्रीमियर लीगचा सर आवर्जून उल्लेख करावा लागेल. दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वासाठी अप्रतिम मेहनत आयोजन कमिटीने देखील घेतली आहे. कित्येकाने ज्यांना वेळ देता येईल त्याने वेळ दिला, श्रम करता येईल श्रम दिल्यात, काही आपल्या योजना दिल्यात, काही आयडियाज दिल्यात. कारण दॅट्स अ टीमवर्क. या टीमवर्कमुळेच कदाचित हा चॅम्पियन प्रीमियर लीगचा दुसऱ्या पर्वाचा सोहळा आपण अनुभवतोय. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला हिट झाला त्यावेळेला फलंदाज ते क्रीजमध्ये आहे नाही. सध्या धावफलकावरती 8 धावा दिसतात. पण जसं निशांत पाटील यांनी म्हटलं की जर इथे काही वेगळं घडलं तर कदाचित 7 वरती येऊ शकतो. आतापर्यंत 7 जर पाहिलं तर स्वयंभूच्या टीमला वेळेने देखील साथ दिले आहेत आणि आता 30 काने इट्स OAT आउट. फलंदाजाला धावावं लागतंय कारण जो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे तो देखील सक्सेस झालेला आहे. आणि असं म्हणल्यास कदाचित वावगं ठरणार नाही आहे. जे काही फासे टाकले जातात ना स्वयंभू पायगावच्या माध्यमातून ते सर्व फासे त्यांच्याच बाजूनं पडतात. शेवटच्या क्षणी हा रिव्ह्यू घेण्यात आला आणि तो रिव्ह्यू घेत असताना हा तो निर्णय देखील त्यांच्या बाजूने आला. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 24मध्ये आता 72 करावे लागणार आहेत. कारण 7 धावा धावफलकावरती, त्यामुळे थोडासा तो धावफलक आहे ना बदलेल. चेंजेस तिथे देखील येतील. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न होता चॅम्पियन प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन करणं आणि या आयोजन नियोजन करताना म्हणजे आयोजन भव्य असावं, त्याच्यावरला नियोजन नीटनेटकं असावं. जसं प्लॅनिंग भरपूर केली होती
आणि त्या प्लॅनिंगच्या साह्यानं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची पूर्ण कार्यकारिणी पूर्ण कमिटी या मैदानावरती उतरली होती आणि त्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे प्रचंड मेहनत त्यांची लागली आहेत. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर खेळाडूंची साथ देखील आहेत आणि प्रायोजकांचा मदतीचा हात आहे. याशिवाय पुढे जाता येत नाहीत, कारण कुठल्याही स्पर्धेला पुढे न्यायचं पुढे चालवायचं तर प्रायोजक स्पॉन्सर्स संघमालक हे सर्व एनर्जी स्रोत राहिल्यात, ऊर्जा स्रोत राहिल्यात, ती एनर्जी तिथून आलेली आहेत. त्यामुळे सर्व प्रायोजकांचं स्पॉन्सरचं संघ मालकांचं देखील मनापासून आभार. तो तुम्ही दिलेली साथ तुम्ही दिलेला प्रतिसाद या चॅम्पियन प्रीमियर लीगला यशस्वी करण्यामागे हातभार लावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 3 गडी बाद 7. 24 बॉलचा खेळ आहे. 72 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती जवळपास 3 धावा पाहिजे. आता 18 चौक 72 आणि 24 त्रिक 72. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 रन पाहिजे. चला गेम स्पीडअप करा. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. धावबाद फलंदाज झाला होता आणि तदनंतर नवीन फलंदाज सचिन भोईर मैदानावरती दाखल झालाय. बॉल धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 24 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. हो, यावेळेस पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत आणि ते जर पाहिलं तर प्रवीण भालेकरने आणखीन एक झेल टिपलाय. वा, जबरदस्त झेल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वराज मडवी देखील आले होते, परंतु प्रवीण भालेकर लाजवाब झेल त्याच्या माध्यमातून. आणखीन एक फलंदाज बाद. लोकेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले प्रवीण बालेकर आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज मडवी उलट दिशेने धावत होते. शेवटपर्यंत त्यांचीही नजर होती, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नव्हते. परंतु प्रवीण भालेकरने काय अप्रतिम झेल टिपलाय. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. दीपक मडवी याही षटकाची सुरुवात करत असताना अप्रतिम गोलंदाजी करतायत, कारण या चेंडूवरती विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 7 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव टाकलाय. 79 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत खराब सुरुवात राहिली आहे. धारावी स्पोर्ट्स ससूनवकर या संघाची ऋतिक पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच मॅचमध्ये आतापर्यंत थोडासा संघ अडचणीमध्ये सापडला आहे, परंतु सामना संपलेला नाही आहे. 50-50 ओव्हरचं षटक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे इथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये आणखीन धावा बनवल्या ना तर नक्कीच कमबॅक करताना देखील हा संघ पाहायला मिळणार आहे. आणि ते कमबॅक कशा पद्धतीने होणार ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण ती संधी कदाचित देतील न देतील. मिसफील्ड झालं होतं आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. कारण ज्या रणनीतीचा उल्लेख आम्ही केला होता, डापेचा उल्लेख केला होता, या बाजूनं दीपक मडवीचं पहिलं षटक, त्या साईडनं जितू गवळी यांचं षटक, निर्माण झालेला दबाव केलेला प्रेशर तो कायम ठेवायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा दीपक मडवी या साईडनं आलेत. ही रणनीती आहेत, कारण रिलीज करायचं नाही आहेत, प्रेशरला रिलीज होऊ द्यायचं नाही, दबावाला कमी करून द्यायचं नाही आहेत. याच स्ट्रॅटेजीनं संघ खेळतोय. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय, जोपर्यंत डीपोनं शतरक्षक येतील. एकच धाव चेंडूवरती पूर्ण. 1-1 धावांनी धावफलक पुढे चालला. 1-1 धावांनी जास्त काही बदलणार नाही आहे, कारण जवळपास जर पाहिलं तुम्हाला 18 धावांच्या सरासरीनं हा धावांचा पाठलाग करायचा आहे. 2.3 षटकांचा खेळ झाला आहे. स्कोर 4 गडी बाद 10. आतापर्यंत दीपक मडवी यांच्या माध्यमातून खोलवर टप्प्याने चेंडू भरपूर जास्त टाकले गेले. तेही खोलवर टप्प्याने चेंडू होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न खूप चांगला बॉटमँडचा वापर केला हर्षदने, परंतु तिथे फक्त सिंगल कन्सीड झाली आहे. इथून मोठे फटके हवेत, हे स्ट्राईक करावं लागेल, षटकार चौकार मारावे लागतील फलंदाजांना. गोलंदाज दीपक मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जर पाहिला तर खोलवर टप्प्याने चेंडू होता, परंतु डिग आउट केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन भोईरच्या बॅटमधून आलाय षटकार. चांगलं
आणि पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत माहिती स्ट्रॉंगरला फील्ड करतील थ्रो करतील दुसऱ्या धावायचा प्रयत्न 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या जातील या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 18 वरती जाऊन पोहोचलेला असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहेत 50-50 ओव्हरच्या अगोदरचा हा शेवटचा बॉल बाकी आहे जसं मी म्हणतोय ना वातावरण बदललं जात आहे जर 3 ओव्हरपर्यंत तुम्ही 25-24 पर्यंत पोहोचला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रतिकार केला मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने सचिनच्या माध्यमातून राहिला आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आणि खऱ्या अर्थानं मोठे फटके त्याला खेळावेच लागतील संघ अडचणीमध्ये सापडल्या बॉलिंग ट्रॅकवरती दीपक पडवी लेफ्ट आर्म राऊंड विकेट हो यावेळेस देखील खोलात टाकलाय पंचांकडे लाऊड अपील केली आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत फिल्डिंग चांगली त्यांच्या माध्यमातून इथे लेगबाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 19 धावा सर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुम्ही यॉर्कर चेंडूचा उल्लेख केला आणि हा चेंडू टाकत असताना प्रामुख्याने 2 गोष्टी विचारात घ्याव्या लागतात थोडासा पुढे पडला तर तो ओव्हर पिच बनतो आणि थोडासा अगदी पुढे पडला तर तो फुल टॉस बनतो आणि त्यामुळे जर पाहिलं ना तर बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये तुम्हाला तो चेंडू टाकायचा आहे अर्थातच यॉर्कर आणि मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर त्याचा ॲक्युरेसी जर पाहिलं तर थोडासा चुकीचा पाहायला मिळाला एक फुल टॉस चेंडू देखील बनला आणि एक ओव्हर पिच चेंडू देखील बनला आणि तिथे धावा कन्सीड झाल्या 19 धावा धापलकडे 4 गडी बाद 19 धावा धापल हे पॉवर प्लेचे षटक आहे जसं मागच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 अधिक 10 31 आल्या होत्या त्याची अपेक्षा आमचा डीजे देखील आता रेडी झाला कारण ही म्युझिक आली म्हणजे समजायचं 50-50 ओव्हर येतोय आता 50-50 ओव्हरमध्ये जर रन आले आता रन येऊ शकतात जसं तुम्ही उल्लेख केला यॉर्करचा आणि त्याचा सराव करावा लागतो म्हणजे फार पूर्वी ज्यावेळेला लसित मलिंगा प्रॅक्टिस करायची ना त्यावेळेला त्या क्रीजमध्ये शूज ठेवायचे आणि वारंवार ते शूजला हिट करायचे ॲक्युरेसीसाठी यॉर्करसाठी ते करायचं आहे वसीम अक्रम नेहमीच सांगायचे तुम्हाला यॉर्कर टाकायचं तर तुमचं लक्ष त्या बेल्सवरती पाहिजे तुमचा जो आयसाईड आहे ना त्या बेल्सवरती पाहिजे तर तुम्ही यॉर्कर टाकू शकतात या प्रॅक्टिसचं आहे जसं म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सरावाशिवाय तुम्ही असा चेंडू हाताळूच शकत नाही सध्या बुमराचा आपण यॉर्कर बघितला तो यॉर्कर त्या सरावाच्या शिवाय येऊ शकत नाही कदाचित 30 गोलंदाजी दीपक मडवीने केली होती हे 50-50 वाला ओव्हर आहे गेम चेंजिंग ओव्हर आहे सामना बदलणारा ओव्हर आहे बघूया या सामन्यामध्ये देखील बदल घडतोय का सामना बदलतोय का फुलटॉस बॉल होता ड्राईव्ह केला चेंडू चला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फिल्डिंग करतील एकच धाव या चेंडूवरती पूर्ण ती संधी देणार नाही आहेत स्वराज आल्यात बॉलिंग मार्कवरती हे षटक निर्णायक आहेत महत्त्वाचं आहे या षटकामध्ये धावा जर आल्या तर कमबॅक होईल धारावी स्पोर्ट्सचा अन्यथा स्वयंभू संघानं मॅचवरती पकड घट्ट बसवले षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे स्वराज मडवीला देखील खऱ्या अर्थाने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काव कॉर्नर फेसला फिल्डर आहे आर्यन गोवारी आणि त्याच्या माध्यमातून आणखीन एक झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन हर्षद पाटील इथे बाद झाला मध्ये फटका खेळताना विकेट गेलाय राईट आर्म अराउंड द विकेट उजव्याशीच्या बराच बाहेर होता तिथून ट्रॅक करून खेळायचं होतं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आर्यन आणि आर्यननं टिपला आहे अगदी सोपा असा झेल आरामात झेल टिपला गेला 5वा फलंदाज बाद होतोय 5 गडी बाद सध्या धापलकावरती थोडीशी नाजूक अवस्था आहे नाजूक परिस्थिती येत असताना टीमची आहेत 5 गडी बाद 20 धावा हे 50-50 वाला ओव्हर आहेत 12 धावांचं चॅलेंज आहे 12 धावा नाही झाल्या तर जितक्या झाल्यात ना त्याच्यामध्ये अर्ध्या मायनस होतील म्हणजे या ओव्हरमध्ये जितक्या येतील तितक्या अर्ध्या मायनस होतील आकाश आलेत नवीन फलंदाज मैदानावरती त्यांच्यासमोर आव्हान आहे या पुढच्या 4 चेंडूवरती 11 धावा कमीत कमी 11 त्याच्यापेक्षा जास्त केलं तर तुमचा फायदाच आहे पण कमीत कमी 11 धावा करण्याचं आव्हान आकाश समोर असणार आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली याही षटकामध्ये स्वराज मडवीनं काय जबरदस्त सुरुवात केली आहे सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त एकच धाव त्यांनी खर्च केले महत्त्वाची विकेट फलंदाज हर्षद पाटीलला बाद केलं नवीन फलंदाज आकाश वरठा मैदानावरती दाखल झालाय खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो आणि इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके त्याला सजवावे लागतील या षटकामध्ये राऊंड विकेट
हो यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, इनफिल्डमध्ये फिल्डिंग चांगली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विक्रांतच्या माध्यमातून झाला आहे. बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 2 धावांनी धावफलक पुढे चालले, पण त्या 12 वरती जायचं जसा स्टार्ट त्या बाजूला केला होता विशाल रावतेनं. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, ते कदाचित नाही जमले पहिल्या 3 बॉलवरती, पण चौथ्या चेंडूवरती जर तो प्रहार येतोय, फटका येतोय, तर हा मॅच पुन्हा एकदा थोडासा जिवंत राहील बॅटिंग करायला टीमसाठी. अन्यथा आता 79 धावांचा पाठलाग करताना जी गोलंदाजी टीमकडनं होते, स्वयंभू संघाकडनं दीपक मडवीची गोलंदाजी, जितू गवळीची गोलंदाजी आणि सध्या स्वराज मडवी. आता संधी देणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे या षटकामध्ये धावा जर आल्या नाहीयेत तर दबाव डबल होईल. जसा 50-50 मध्ये धावा केल्या तर डबल होतात ना, तसा हा दबाव डबल फलंदाजावरती येईल. दबाव टाकलाय राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना इथे चेंडू डॉट आलाय. बॅटची आतली कट लागली होती, रुबी कट लागली होती, परंतु धाव आलेली नाही आहे. काय अप्रतिम गोलंदाजी स्वराज मडवी आपल्या नावाला शोभणारा खेळ या मॅचमध्ये दाखवतोय. मोठे फटके खेळू दिलेला जात नाहीये. गोलंदाज तयार. व यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक नॉटर होता, बाउन्सरचा वापर केलाय. आणखीन एक चांगला बॉल जर पाहिला तर स्वराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूवरती फक्त 3 धावा, ओनली 3 रन. याचा अर्थ जर एक लिगल डिलिव्हरी आली तर 12 तर होणार नाहीयेत, पण कमीत कमी किती धावा मायनस होतील, किती धावा होतील. अजून एक आखोटप्याचा चेंडू होता, तोही गेला यशच्या हातामध्ये. 50-50 वाला ओव्हर होता. 50-50 ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाज प्रात्यक्षिक नक्की या षटकामध्ये केले आहे. स्वराज मडवीनं या षटकामध्ये 3 आल्या, -1. याचा अर्थ 2च धावा ॲड होतील. अजून एक कमी होईल. 21. 4 षटकांचा खेळ संपताना स्कोर आहे. आपण हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये 58 धावा करायचे आहेत. फुलटॉस बॉल, याही चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील आलाय डॉट. पूर्णपणे दबाव जाणवतोय धारावी स्पोर्ट्स ससूनगर या टीमवरती. 79 धावांचं टार्गेट. सुरुवात खराब झाली आणि इथून बॅटिंग करत असताना फलंदाज संघर्ष करतायत. त्याला कारणही आहे, कारण जसं लवकर विकेट गेल्यानंतर येणारा दबाव आयकॉन खेळाडू क्लिक होऊ शकले नाहीयेत, सलामीचे फलंदाज धावा करू शकले नाहीयेत आणि आता दबाव त्या लोअर मिडल ऑर्डरवरती जाणवतोय. सचिन भोईर असतील, ज्यांना सुरुवात केली होती असं वाटलं आश्वासक फटक्याने सुरुवात केलेली आहेत, पण मध्ये थोडीशी गाडी त्यांची अडकळली आहेत. सुरुवात नाही चांगली झाली, त्याच्यामुळे मिडल अँड लोअर मिडलवरती आता दबाव जाणवतोय. या षटकामध्ये देखील व्हॅरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू वेगात टाकला होता, इथे थोडेसे फिंगर रोल केले, लॅक ऑफ स्पेस, कमी गतीने चेंडू पाहायला मिळाला विशाल रावतेच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस वेगात टाकला होता, हा प्रकार होता. पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. डीपमध्ये प्रवीण भालेकर काय फिल्डिंग करतायत. आज प्रवीणनं देखील इम्प्रेस केलंय. बॅटिंग करत असताना देखील त्याच्यावरती जबाबदारी होती. बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून धावा आल्या. फिल्डिंगमध्ये कमालीचे एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले सर. नाही, त्याने ज्यावेळेला एक लॉंग ऑनला झेल टिपला बघा, पाठीमागे स्वराज आले होते उलट्या बाजूनं, एक स्माईल दिली होती की बाबा मी इथे आहे, तुला यायची आवश्यकता नव्हती. कारण एक वन ऑफ द सेफ हँड आहे, एक सेफ हँड आहे. आणि अशा जेव्हा क्षेत्ररक्षक होतो ना, तर गोलंदाजाला एक ताकद असते, बाबा मिस हिट झाला तर आपल्याकडे असा फिल्डर आहे जो कॅच घेऊ शकतो, कदाचित त्या कॅचवरती पोहोचू शकतो. जसा एक कॅच रनिंग अँड स्टनिंग कॅच आर्यनने घेतला होता,
ज्यावेळेला असे कॅच होतात ना त्याचा दोन प्रभाव जाणवतो. एक तर तुमच्या गोलंदाजाला थोडासा उत्साह ऊर्जा येते आणि प्रतिपक्षावरती थोडंसं दडपण वाढवलं जातं. फिल्डर फार महत्त्वाचा घटक आहे, कारण कॅचेस विन द मॅचेस जे म्हटलं जातं ते त्यालाच म्हटलं जातं. मिड विकेटला चेंडू खेळला जातोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं होतं, एक जो बाउंड्री गेली ना तिथून तो प्रवास चालू झाला. त्या 3 धावा, त्यानंतर मिसफील्ड, तो चौकार, बाजूला मिसफील्ड आणि मग त्या धावा आहेत ना थांबायचं नाव घेत नाहीत. स्कोर 23. फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे आणि त्याचमुळे त्या धावा थांबलेत, कारण ज्या पद्धतीने झेल घेतल्या गेल्या, दबाव टाकला गेला आणि तो दबाव सातत्याने या सामन्यामध्ये धारावी स्पोर्ट्स सुनवगर या टीमवरती पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आपण फिल्डिंगची खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर कौतुक केलं आणि ते मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. कदाचित जसं कहते ना भाई, तर थोडीशी तारीफ जादा होई, जास्त प्रशंसा केली असं वाटते, कारण आपली देखील असं होते. म्हणजे आपण मी नेहमीच सांगतो कॉमेंटेटरला कधी माहिती का, म्हणजे स्तुती थोडीशी सुस्त बनवते आणि टीका खडबडून जागी करते. एकदा तर स्तुती केली ना बाबा सुस्त, आपण टीका होत असं वाटते, आणि कोणी टीका केली तर खडबडून जागा करते. म्हणून दोन्ही पाहिजे. तुम्हाला जसं ऊन आणि पाऊस पाहिजे एखाद्या झाडाला वाढण्यासाठी, तसं टीका पण पाहिजे, स्तुती देखील लागते. आता तो एक चौकार आलाय, त्यानंतर षटकार आलाय. शेवटच्या क्षणी का ना होईना, ज्या सिक्सरची थोडा वाट बघत होता लॉंग ऑन, सीमारेषा पार धाडलाय, षटकार. आता ऑन टाईम आतापर्यंत 5 षटकं झालेले आहेत, त्यामुळे या शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा फिल्डर ॲड केला जाणार नाही. बरोबर वेळेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघाने गोलंदाजी केली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सर जर पाहिलं ना, जेव्हा डॉट बॉल टाकले गेले ना आणि तिथून भरपूर जास्त वेळ सेव्ह झाला असंच म्हणावं लागेल. आणि विकेटही सातत्याने बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत स्वयंभू पायगाव या संघाने गाजवलेत असंच म्हणावं लागेल. दोन्ही गोष्टीचा चांगला उल्लेख तुम्ही केला. एक तर डॉट बॉलनं वेळ वाचवला, विकेट गेले, त्याच्यामुळे दबाव आला, आणि महत्त्वाचं काय होतं का, ज्या रणनीतीनं जायचं होतं ऑन टाईम आहेत, ऑन टाईम. बॉल मैदानावरती नवीन बॉल द्या. कदाचित ज्या स्ट्रॅटेजीनं स्वयंभू पायगावचा संघ उतरला ना, ती रणनीतीमध्ये त्याला बदल करावा लागलाच नाही. म्हणजे मैदानावरती दुसरी रणनीती आखावीच लागली नाही, म्हणून देखील वेळ गेला नाही. कारण वेळ कधी जातो माहिती आहे का, ज्यावेळेला एखादी रणनीती आखली जाते आणि त्या रणनीतीमध्ये बदल करावा लागतो, त्यावेळेला कदाचित वेळ जात असतो. त्यावेळेला कधी काय असतं निशाणपणी, त्यावेळेला टीमच्या कॅप्टनला सिनियर खेळाडूंना एकत्र यावं लागतं, मग वेगळा प्लॅन आणावा लागतो, मग त्यामध्ये वेळ जातो. त्याच्यामुळे तो वेळ गेलेला नाही, त्याचा फायदा कदाचित ते टीमला झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी तुमच्या दिशेने येतोय. स्कोर पाहिजे, अजून पाहिजे 6 मध्ये 46. 7 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना फारशा धावा बनलेल्या नाही आहेत. 79 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत 33 धावा स्कोर कार्डवरती बनल्या. दबाव परिपूर्ण निर्माण झाला धारावी स्पोर्ट्स ससूनगर या संघावरती. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज चंदन मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट आकाशसाठी. इथे जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला आले होते, बॅटची एज लागली होती. फ्लाइंग स्लीपमध्ये नंदू भोईर आहेत. नंदू भोईर यांना देखील तुम्ही पाहू शकता स्वयंभू पायगाव या टीममध्ये. जुचंद्र गावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून भरपूर मोठं क्रिकेट खेळलं आहे नंदू भोईर, आणि मास्टरच्या माध्यमातून देखील ते सध्याच्या घडीला क्रिकेट खेळत असतात. आणि घोडबंदर मास्टर या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली होती नंदू भोईर, आणि त्यालाच आपण पाहिलं त्या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग त्यांचीही राहिली आहे. उमेदीच्या काळामध्ये
त्यांचा खेळ अगदी जवळून पाहण्याची संधी आम्हाला देखील मिळाली होती. म्हणजे नंदू भोईर यांचा उल्लेख तुम्ही केला, भरपूर क्रिकेट त्यांच्या समवेत देखील खेळलो. त्याच्यामुळे एका आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती, आज मास्टरचं क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. आता मॅच स्वयंभू टीमच्या अगदी आवाक्यामध्ये आहेत. फक्त ते विजय आणि पराभवाचं अंतर किती राहील, हा चौकार थोडंसं ते अंतर कमी करून जाईल तितकाच फक्त विषय आहे. फक्त लीग स्टेजवरच्या मॅच आहेत, याला देखील भरपूर महत्त्व आहे. त्याच्यामुळे विजय आणि पराभवाचं अंतर किती असणार आहेत, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये सचिन भोईर करतोय. इथे फुलटच बॉल या चेंडूवरती स्लॉक केला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार या मॅचमध्ये सचिन भोईरच्या बॅटमधून. त्याचा फायदा होऊ शकतो. हाही फटका केलाय, वर गेलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्यानं झेल सोडलाय. जीवनदान लाभले. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि जी कहाणी ना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आहे ना, पराभवाचं अंतर किती कमी होईल, ती फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी पण आहे. ते किती मोठा विजय संपादित करतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थानं हा सामना भरपूर महत्त्वाचा होता, परंतु आतापर्यंत धावा फारशा बनलेल्या नाही आहेत. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी कावकॉर्नर फेसला. इथे सिंगल कन्सिड होईल आणि हा सामना इथे जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. पहिल्याच्या मॅचमध्ये भरपूर मोठा विजय संपादित केला. धारावी स्पोर्ट्स ससू नवगर ऋतिक पाटील यांच्या टीमचा पराभव केला. आदरणीय सन्माननीय मंदारजी म्हात्रे यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम 94 कामन या संघाचे मेंटॉर आहेत. मॅनेजरची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि टीम 94 कामन या संघासाठी भरपूर योगदान राहिलं आहे. मंदारजी म्हात्रे आपणास विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाने आपल्या हँडशेक करायचे, हस्तांदोलन करायचं आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून डिसिप्लिन देखील आपल्याला दाखवायची आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग 2019मध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि तिथून जर पाहिलं तर आतापर्यंत भरपूर मोठा प्रवास या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनने केला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून दुसरं पर्व चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये सर आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण हँडशेक बघा आपल्या मैत्रीचं नातं असतं, हस्तांदोलन करणं ते गेले